नमस्कार, माझ्या बळीराजा या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी राजांचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे. जर आपल्याला प्रति एकर 50 क्विंटल पेक्षा मकाचं जास्त उत्पन्न काढायचं असेल तर खताचं आणि फवारणीचं नियोजन करावं. तर चला पाहूया. सर्वप्रथम आपण मका लागवड करताना वाण कोणते घ्यावे. तर मी अडवंटा 741 ही मकाचं वाण निवडलेलं आहे. तर मी मका पेरणी वेळेस 10-26 ची 2 पोती, सुपरगोळीची 2 पोती आणि त्यामध्ये 1 पोती युरिया असं मका पेरती वेळेस टाकलेलं होतं. मका पेरून 1 महिना झाल्यावर अळीच्या नियंत्रणासाठी आणि मक्याच्या वाढीसाठी मी आयसेल कंपनीचे स्टार्टर 113624 200 लिटर पाडण्याकरता 1 किलो आणि त्यामध्ये ट्रॉपिकल ॲग्रो कंपनीचं इम्बोस 100 ग्रॅम आणि नागार्जुना कंपनीचं परफेक्ट सुपर 250 मिली असे टाकून मी फवारणी केलेली होती. ते फवारणी केल्यानंतर मक्याचे किराडी म्हणजे मक्याचे कणीस लांब निघण्यासाठी, उत्पन्न जास्त देण्यासाठी मी खताचा दुसरा डोस केलेला होता. ते दुसरा डोस मका 50 दिवसाचा असताना मी केलेलं होतं. तर ते खत कोणतं, मका माझे पूर्णपणे 50 दिवस झाल्यानंतर मी मक्याला 2 पोती युरिया, त्यामध्ये 10 किलो झिंक आणि 1 पोतं MOP असं टाकून मी खताचा डोस केलेला होता. तर आता आपण पाहू शकता की मकाचं माझं कणीस कसे निघालेले आहेत. किराडी पूर्ण आता निघून कणीस तयार झालेले आहेत आणि कणीस असं रेकॉर्ड ब्रेक असं कणीस निघालेलं आहे. तर माझ्या मते मला 50 क्विंटलपेक्षा कमी उतार निघणार नाही प्रति एकर. जर आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.